तांबड फुटाय गेलाय माझा नवरा शेजारणीच्या देवदेवाला. आधीच ती अवदसा माझ्या नवऱ्याला खालीवरी बघते, जसा काय हिचा नवरा काळा कोळशाची खानच आहे. काय करत असेल माझा नवरा? मोबाईल बघत बसला असेल, नाहीतर काय दियावा बिवाला गेला असेल, नाहीतर काय करू, कोंबडीची सालबिल काढत असेल का त्या डीपी संग. मी तर मरीनच. काय करू, तोंडाला बांधून जाऊ का मी त्यांच्या मागणं लांबून बघते की काय करते ती काय नाही. तसंच करावं म्हणते. लगे सासू मला म्हणेल कुठे चालली ग, तिला काय ताण देऊ. फोनच लावून बघते. हॅलो, बोल ग पटकन पटकन. आता एवढे गडबड. एका हाताने त्याला धरलं, एका हाताने मोबाईल धरलाय. कोंबड्याला म्हणले बावळाटा, तुझ्या तर सदा मनात चांदणं, चोराच्या मनात चांदण्याशिवाय दुसरं काय येणार आहे. हा, आम्हाला काय सुखानं जगू देते का? बाहेर बी तसं, घरात बी तसं. बाहेर गेलं तर तिकडे ध्यान देऊ देत नाही, राहू देत नाही. बोल की आता. तोंडाचा भोंगा बंद झाल्याशिवाय मी कसं बोलायचं? किती वेळ लागलं? काय बोलते तू? काय बोलायचंय तुला ते नीट बोल. म्हणजे किती वेळ लागल यायला? असं म्हण की मग, रात होईल यायला. रात होईल? कान खोलून ऐका. हा, यायला तुम्हाला रात होणार हाय तर तुम्हाला नीटच सांगते, तुमच्या कडेला माग मोहर जर कुठली बाय पुरगी बसलेली मला कळलं तर मग तुमचा हाय बघा मग. हा, नाही ग माझे गुणाचे बायको, मी तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? अगं तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुठल्या बायकडे बघत सुद्धा नाही. मला आवडत बी नाही त्या बाया. अगं तू एवढी मोठी सुंदर हाय, दिकणी हाय. आहा, काय वर लाका 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 एक पाखरू लाडाला आलेलं दिसतंय. ठेवू का? बर बर. हे पांडुरंगा, मी तुझ्या भरोश्यावर आहे बघ. माझ्या नवऱ्याला का नाही कुठल्याच बायकडं बघू देऊ नको बघ. वाटलं तर का नाही त्याला का नाही असा ढोला बनव, हातीवानी ढोला बनव. वाटलं तर त्याची ढेरी अशी डियाऱ्यावानी येऊ दे. माझ्या दृष्टीनं का नाही काळा भंगार कुळकुळीत होऊ दे, पण माझ्या नवऱ्याला का नाही द्यावा कुठल्याच बायकडे बघू देऊ नको बघ माझ्याशिवाय. हा, वाटलं तर का नाही तुझी मी एकादश धरीन, एकदाच 100 रुपयाचं उपासाला फराळीचं खाईन. पण तुझी एकादश करीन एकदम कडकडीत उपास धरून. हा, आधी पोटोबा मग विठोबा, मला नाही वेळ तुझ्या नवऱ्यावर लक्ष ठेवायला. बघ जा तूच तुझ्या नवऱ्याला.